नमस्कार मैत्रिणींनो, 100 डेज चॅलेंजच्या 13व्या व्हिडिओमध्ये मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अस्तरची कुर्ती जी आहे ती कशा पद्धतीने कटिंग करायची आहे डीप नेकसाठी. डीप नेक गळ्यासाठी आपल्याला काय काय चेंजेस करायचे आहेत, शोल्डर कसं घ्यायचं आहे, मुंडा कसा घ्यायचा आहे, हे सर्व काही आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत अगदी डिटेलमध्ये. तर त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे आणि बिलकुलही स्किप नाही करायचा आहे. ओके. आणि मैत्रिणींनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, बाजूचं बेल आयकॉन प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून येणारे जे काही आपले 100 डेज चॅलेंजचे व्हिडिओज आहेत ते तुमचे मिस होणार नाहीये. ओके. तर चला जास्त वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. अस्तर कटिंग करणार आहोत आपण. तर इथे मी अस्तरची उंची घेणार आहे, म्हणजे जी काही आपली कुर्तीची उंची आहे ती आहे 40 इंच. आणि त्यानंतर आपण इथे घेणार आहोत ॲपेक्स पॉईंटचं मेजरमेंट. ॲपेक्स पॉईंट, कमर उंची आणि सीट उंची तिघं पण मी मेजरमेंट घेणार आहे. आणि जे काही मेजरमेंट आलं आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करणार आहोत. पहिले घेतलेला आहे ॲपेक्स पॉईंट. आता नंतर घेणार आहोत आपण कमरची उंची, त्यानंतर घेणार आहोत सीटची उंची. तर जिथे आपण कट बनवणार आहोत तिथला पार्ट आपण इथे घेणार आहोत आणि ती असणार आहे इथे सीटची उंची. आता हे सर्व जे काही मार्किंग केलेली आहे याच्यावरती आपण लाईन आखून घेणार आहोत. तर तिन्ही ठिकाणी मी इथे लाईन आखून घेत आहे. सर्व लाईन आखून झाल्यानंतर आपण वळणार आहोत शोल्डरच्या मेजरमेंटकडे. तर इथे बघा, शोल्डर जे आहे ते होतं 15 इंच, त्याचे हाफ केलेले आहेत. हाफ केल्यानंतर इथे मी काय करणार आहे, अगोदर मार्किंग करून घेतली होती, नंतर पुन्हा मी मार्किंग करत आहे. थोडंसं माझं चुकलं होतं म्हणून. तर बघा इथे 6.5 इंच घेतले आहे, म्हणजे 1 इंच मी कमी करून टाकलेला आहे. 1 इंच कमी केल्यानंतर शोल्डरचा उतार देणार आहोत आपण 1.25 इंच, कारण की ही जी कुर्ती आहे ना ही डीप नेकची कुर्ती असणार आहे. तर 6.5 इंच वरती घेतल्यानंतर खाली पण घेणार आहोत 6.5 इंच. लाईन आखून घ्यायची आहे, मार्किंग एकदम व्यवस्थित करून घ्यायची आहे. आता इथे बघा, इथे आपल्याला ही जी लाईन आहे ही भेटलेली आहे. इथे आपण घेणार आहोत मुंड्याचं माप. आणि मुंड्याचं माप घेत असताना इथे अगोदर आपल्याला मोजून घ्यायचं आहे, ते म्हणजे मुंडा. ठीक आहे. तर मुंडा आपण कशा पद्धतीने काढणार आहोत, जी काय आपली चेस्ट आहे चेस्ट डिवायडेड बाय 6 करणार आहोत. कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर कालचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघायचा आहे. काल मी सर्व चार्ट रेडी करून दिलेले आहेत तुम्हाला. जसे आपण चार्ट हवे आहेत आपल्याला, शोल्डर किती घ्यायला पाहिजे, गळ्याची रुंदी किती घ्यायला पाहिजे, ते सगळं काही मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. आता ही लाईन इथे आखून घेतलेली आहे आणि ह्या लाईनवर मी घेणार आहे अपर चेस्टचं माप. अपर चेस्ट आणि चेस्ट दोन्ही पण घ्यायचे आहेत आपल्याला. इथे दोन्ही पण मेजरमेंट इथे मी घेतलेलं आहे. आता इथे जे काही मेजरमेंट आलेलं होतं चेस्ट आणि अपर चेस्ट दोघांमध्ये मी 3-3 इंच लुझिंग दिलेली आहे आणि मग त्याचा चौथा भाग घेतलेला आहे आणि मग ते मेजरमेंट इथे घेतलेलं आहे. त्यानंतर पुढे जाणार आहोत आपण. पुढे घेणार आहोत 2 इंच एक्स्ट्रा. त्या अगोदर आपण खाली आलेलो आहोत कमरघेरची जी काही आपली लाईन होती त्याच्यावरती, म्हणजे कमर उंचीची आपण लाईन घेतलेली होती तिथे आपण कमरघेर टाकणार आहोत. ठीक आहे. कमरघेर पण सेम तसंच टाकायचं आहे. जे काही आपलं कमरघेर आलेलं आहे त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि मग इथे घ्यायचा आहे टाकून. त्याच्यानंतर सीट घेरचा पण सेम तसंच माप घ्यायचं आहे. त्यानंतर लाईन ज्या तुकड्या पडलेल्या होत्या छोट्या छोट्या झालेल्या त्या मी अशा पद्धतीने वाढवून घेतलेल्या आहेत आणि याला संपूर्ण ठिकाणी मार्किंग करून घेत आहे. तर बघा, ही आपली असणार आहे आतली मार्किंग. याच्यानंतर आपण फिटिंगसाठी मार्किंग करणार आहोत. फिटिंगसाठी मार्किंग करत असताना तुम्हाला काय करायचं आहे, 1.5 ते 2 इंचावरती मार्क करायचं आहे. तर बघा, आता इथे कॉर्नर बनत होता ना, तर त्याच्यामुळे मी इथे गोलाकार असा शेप देऊन घेतलेला आहे, म्हणजे आपल्याला जेव्हा फिटिंग करायची आहे तेव्हा आपल्याला कॉर्नर नाही घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आता चेस्ट आणि अपर चेस्टमध्ये काय करायला पाहिजे बघा, जी काही आपली अपर चेस्ट आलेली आहे ती सरळ रेषेमध्ये अशा पद्धतीने मार्क करून घ्यायची आहे आणि मग आपण इथे फिटिंग करणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर आता अर्धा इंच मी एक्स्ट्रा घेत आहे, कारण की आपल्या अस्तरची कुर्ती आहे. अस्तरची कुर्ती असल्यानंतर आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यावं लागणार आहे, कारण की जो काही कपडा आहे तो जर पाण्यामध्ये टाकला तर तो आकसला जाणार आहे. तर त्याच्यासाठी आपण इथे अर्धा इंच अस्तरच्या कुर्तीसाठी एक्स्ट्रा घेत आहोत आणि मग नंतर पुढे आपण फिटिंगची मार्जिन देणार आहोत. ठीक आहे. फिटिंगसाठी मार्जिन तुम्ही 1.5 ते 2 इंच घेऊ शकताय. मी आता इथे फिटिंगचं मार्जिन देऊन घेतलेलं आहे आणि इथे अशा पद्धतीने लाईन आखून घेतलेली आहे. मी इथे थोडंसं एक्स्ट्राच घेतलं आहे 2 इंच. याच्यानंतर आपण येणार आहोत मुंड्याकडे. तर मुंड्याचा जेव्हा आपल्याला आकार द्यायचा आहे तर आपण काय करणार आहोत, हा जो मुंडाचा पार्ट आहे
तो व्यवस्थित मोजून घ्यायचा आहे, त्याचे हाफ करायचे आहेत आणि हाफवरती आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे. तर बघा, मुंडा कुठून मोजायचा आहे आपल्याला, जिथे आपण उतार घेतलेला आहे ना तिथून. ठीक आहे, इथे मी हाफमध्ये मार्क करून घेतलेला आहे आणि हा मार्क केल्यानंतर मी इथे काय करणार आहे, जे आपले शेपर आहे शेपरच्या मदतीने इथे मुंड्याला आकार देऊन घेणार आहे. तर बघा, इथे मी अशा पद्धतीने शेपर जे आहे ते ठेवलं आहे आणि त्याच्या मदतीने असा गोल आकार इथे शेप दिलेला आहे. हा तर झाला आपला एक मुंडा, जो की असणार आहे बाहेरचा. आता आपण घेणार आहोत आतला मुंडा. आतल्या मुंड्याला काय करायचं आहे, आतल्या मुंड्याला एकदम सिंपल पद्धत आहे. पुन्हा तीच भाग घ्यायचा आहे हाफ केलेला, तिथून बाहेर यायचं आहे आपल्याला साधारणपणे अर्धा पाऊण इंच. कारण की आपला जो गळा आहे हा डीप गळा असणार आहे, तर त्याच्यासाठी मी आतमधून घेतलेला आहे पाऊण इंच. आणि मग ही जी लाईन आहे ती मारून घेत आहे. ही लाईन मारून घेतल्यानंतर आता आपल्याला मुंड्याचा जो आहे तो दुसरा शेप द्यायचा आहे, तर त्याच्यासाठी परत आपण इथे मोजून घेणार आहोत बघा, नाहीतर मग शेपरच्या मदतीने बघूयात. बघा, इथे हा जो पार्ट आलेला आहे तो जेवढा पार्ट आलेला आहे तेवढाच वरच्या साईडने पण आपण घेणार आहोत. जिथे आपला आतमधला पार्ट आहे तो घेत आहे मी, एक्स्ट्राचा मोजत नाही आहे. तेवढा पार्ट मी वरच्या साईडने घेतलेला आहे, मार्किंग करून घेणार आहे आणि इथे मी शेपरच्या मदतीने हा पण दुसरा जो शेप आहे तो पण देऊन घेणार आहे. तर इथे शेपर ठेवूया आणि इथे गोल आकारमध्ये मार्किंग करून घेऊयात. आर्म होलचे दोन्ही पण आकाराची आपली इथे मार्किंग होऊन जाणार आहे. वरची मार्किंग दिल्यानंतर आपण पुन्हा एकदा सीट घेर मोजून घेणार आहोत. जे काही आपलं सीट घेर आलेला आहे तोच आपला बॉटम असणार आहे. तर इथे मार्क करून घेणार आहे सीट घेर जेवढं आलेला आहे तेवढं, आणि मग तिथून पुढे जो काही आपण एक्स्ट्रा पार्ट घेतलेला होता तो पण मार्क केलेला आहे. आणि मग आपल्याला इथे काय करायचं आहे, एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. तर इथे मी लाईन पण ड्रॉ करून घेते लगेचच. बघा, मार्किंग आपली इथे झालेली आहे रेडी. आता ही संपूर्ण मार्किंग आपली रेडी झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जी कुर्ती आहे ती कट करून टाकायची आहे. तर अशा पद्धतीने मी इथे कुर्ती कटिंग करायला घेणार आहे. आणि आर्महोलचा बाहेरचा भागच आपल्याला कट करायचा आहे. जो आपण बाहेरच्या बाजूने आकार दिलेला होता तोच मी कट करणार आहे. आणि इथे पण मी जेव्हा कटिंग केलेला आहे कमरच्या साईडला, तिथे पण मी कॉर्नर नाही घेतलेला आहे, गोल शेपमध्येच कटिंग केलेलं आहे. ठीक आहे, तर हे अशा पद्धतीने आपण आता हे कट केल्यानंतर हा तर आपला पुढचा एकच पार्ट झालेला आहे. आता आपल्याला दुसरा पार्ट कट करायचा आहे. त्यासाठी परत एकदा मी इथे अस्तर घेतलेला आहे आणि जे कटिंग केलेलं आहे ना तेच ठेवून घेणार आहोत आपण. आता बघा, इथे काय करणार आहे मी, इकडनं न ठेवता हे बघा, हे अशा पद्धतीने मी ठेवलेलं आहे. ठीक आहे, आणि हे असं ठेवल्यानंतर मागचा पार्ट आपण इथे कट करणार आहोत आणि मग त्याच्यानंतर पुढचा जो आर्महोलचा शेप आहे ना तो आपण पुढचा आर्महोलचा शेप कट करून मग पुढचा पार्ट आपला निघणार आहे. तर खालची जी साईड आहे आपली थोडीशी अर्धा इंच एक्स्ट्रा असायला हवी. ठीक आहे, आपला जो काही पार्ट आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन घेतलेला आहे आणि मग मी इथे पुन्हा हे जे आहे ते पण कट करून घेत आहे. तर इथे दोन्ही पण पार्ट आपले कट झालेले आहेत. साईडला करूयात एक्स्ट्रा जो फॅब्रिक आहे ते सगळं, आणि मग त्याच्यानंतर इथे आर्म होल जो आहे तो कटिंग करून घेऊयात. तर बघा, हे दोन्ही पार्ट आपले इथे अस्तरचे कट झालेले आहे. अगदी सिंपल पद्धत आहे आपली. आता ते कट केल्यानंतर इथे आर्महोल किती आहे ते मोजणार आहोत आपण. मागचा आणि पुढचा दोन्ही पण आर्महोल जे आहे ते एकदम इक्वल आले पाहिजे, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे. आपण अंगावरून जेवढा आर्महोल मोजलेला आहे ना तेवढा आर्महोल आपला इथे आला पाहिजे. जेव्हा आपण अंगावरून आर्महोल मोजतो ना त्याच्यासाठीच मोजतो. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर आपला 100 डेज चॅलेंजचा पहिला जो व्हिडिओ आहे तो नक्की चेक करा. तर आता इथे बघा, हे अशा पद्धतीने घेतलेलं आहे आणि आतल्या मुंड्याची कटिंग करून टाकलेले आहे. म्हणजे आता इथे आपले दोन्ही पण पार्ट जे आहे ते कट झालेले आहेत. हे बघा, हा पुढचा एक खालचा जो आहे तो आपला मागचा पार्ट राहणार आहे आणि पुढचा जो आहे तो आपला फ्रंट पार्ट राहणार आहे. इथे आपल्याला शोल्डर जे आहे ते चेक करून घ्यायचं आहे अगोदर. मग मी इथे शोल्डर चेक करून घेते, कारण की आपल्याला डीप नेकनुसार शोल्डर घ्यायचा आहे. डीप नेकनुसार किती इंचाचं शोल्डर घ्यायचं आहे याचा ऑलरेडी आपण व्हिडिओ जो आहे तो पोस्ट केलेला आहे कालच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही तो कालचा व्हिडिओ नसेल बघितला तर नक्की बघा, कारण की तिथे आपण सर्व साईजचे किती इंचाचं शोल्डर घ्यायचं आहे आणि गळ्यानुसार शोल्डर किती कमी करायचं आहे, त्याच्यानंतर मुंडा किती घ्यायचा आहे, मुंड्याचं सूत्र कसं असणार आहे, संपूर्ण चार्ट वगैरे सहित रेडी करून तुम्हाला शेअर केलेला आहे. तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ जो आहे तो बघायचा आहे. आता इथे जो एक्स्ट्रा कपडा होता ना तो मी इथे कट करून टाकलेला आहे. हा कट झाल्यानंतर आता आपल्याला कटिंग करायचं आहे ते म्हणजे मेन फॅब्रिक. ठीक आहे, तर बघा इथे आपलं हे पूर्णपणे इक्वल
झालेला आहे. आणि आता इथे कट मारून घेणार आहोत आपण. अशा पद्धतीने मी इथे कट मारून घेते. कमर घेरला पण आपल्याला कट मारायचा आहे. त्याच्यानंतर सीट घेर जिथे आपण घेतलेला आहे तिथे पण कट मारून घ्यायचा आहे. आता हे कट मारल्यानंतर हे कशासाठी मारायचे आहे आपल्याला, म्हणजे आपल्याला फिटिंग जी आहे ती समजणार आहे कुठून कुठपर्यंत करायची आहे. पुन्हा एकदा आपण आर्म होल जो आहे तो मोजून घेऊयात, आपला इक्वल येतोय की नाही. आता मला जेवढा हवा होता तेवढा इक्वल व्यवस्थित बरोबर आलेला आहे. जर समजा कमी जास्त असेल तर बघा अशा पद्धतीने कट करून टाकायचा आहे वरचा जो पार्ट, त्याच्याने काहीही फरक पडत नाही. आता मी इथे घेतलेला आहे मेन फॅब्रिक. मेन फॅब्रिक जे आहे ते माझं एम्ब्रॉयडरीवालं होतं. ठीक आहे, तर ही त्याला एम्ब्रॉयडरी होती केलेली आणि खालच्या साईडने त्याला अशा पद्धतीने पट्टी पण आलेली आहे बघा ही लेस. तर याच्यावरती मी एक एक पार्ट ठेवून कटिंग करून घेणार आहे. आता हा तर आपला पुढचा पार्ट असणार आहे. तर पुढच्या पार्टसाठी आपण जो काही पुढचा मुंडा कट केलेला होता ना तो पार्ट घेणार आहोत. आणि डबल फोल्ड केलेला आहे तो पण पार्ट मी, आणि फोल्डिंगची बाजू माझ्याकडे ठेवून जो अस्तरचा पार्ट आहे त्याची पण फोल्डिंगची बाजू माझ्याकडे ठेवून इथे हे पार्ट अशा पद्धतीने ठेवून आणि मग मी इथे कट करून घेणार आहे. जेव्हा पण आपण कटिंग करणार आहोत, कपडा कटिंग करत असताना आपल्याला काय करायचं आहे, अस्तर कटिंग करू किंवा मग मेन फॅब्रिक कटिंग करू, आपल्याला त्याला प्रेस करणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता बघा इथे मला उंची थोडीशी कमी जास्त वाटत आहे, तर मी काय करणार आहे, जी लेस आहे ती उसवून टाकणार आहे आणि खाली जेवढा हा कपडा फोल्ड केलेला आहे ना तो मी अशा पद्धतीने वाढवून घेणार आहे पुढे. ते आपण जेव्हा स्टिचिंग करणार आहोत ना तेव्हा बघणार आहोत. पुढचा जो व्हिडिओ असणार आहे आपला तो ह्या कुर्तीचा स्टिचिंगचा व्हिडिओ असणार आहे. आता याला कट करून घेऊयात. व्यवस्थित इक्वलमध्ये ठेवायचं आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याला पिन अप पण करू शकताय, म्हणजे ज्या टाचण्या असतात त्या लावून इथे कट करू शकताय. कारण की काय होतं, आपला जो पार्ट आहे तो सरकत नाही टाचण्या लावल्यामुळे आणि आपली कटिंग एकदम परफेक्ट होते. आता इथे मी कट करून घेतलेला आहे बघा. एक पार्ट आपला फ्रंट पार्ट जो आहे तो कटिंग झालेला आहे. याच्यानंतर दुसरा पार्ट मी घेतलेला आहे बॅक पार्टला. ठीक आहे, बॅक पार्ट पण मी त्याची पण घडी अशा पद्धतीने टाकून घेतलेली आहे. खूप प्रेस केली होती मी या कपड्याला, परंतु हा जो कपडा आहे अशाच पद्धतीने त्याला सुरकुत्या जे आहे ते दिसतच होत्या. कटिंग करत असताना नेहमी प्रेस करणं फार गरजेचं आहे, तेव्हा आपले प्रॉपर कटिंग होते आणि फिनिशिंग पण त्याच्यामुळे छान दिसत असते. आता हा जो दुसरा पार्ट आहे तो मी अशा पद्धतीने ठेवत आहे. ज्या बाजूला माझा जास्त भाग होता ना त्या बाजूला मी बॉटमचा पार्ट ठेवला आहे. ज्या बाजूला कमी भाग होता त्या बाजूला मी शोल्डरचा पार्ट ठेवलेला आहे. आणि याची उंची बघा एकदम व्यवस्थित इक्वल येते आणि थोडीशी आपली उंची जी आहे ती पण एक्स्ट्रा आहे. बरोबर, तर आता काय करायचं आहे आपल्याला, हे ठेवल्यानंतर याला पूर्णपणे कटिंग करून घ्यायचं आहे. मागचा आणि पुढचा दोन्ही पण पार्ट आपले इथे कटिंग झालेले आहेत. हे कटिंग झाल्यानंतर आपण इथे घेणार आहोत स्लीव्ज कटिंग करायला. तर स्लीव्जसाठी मी 4 फोल्ड कपडा घेतलेला आहे. इथे स्लीव्ज असणार आहे माझी 15 इंचाची. 15 अधिक 2 अशी उंची घेतलेली आहे मी. उंची खालच्या साईडला मी लाईन आखून घेतलेली आहे एक. हे बघा, खालच्या साईडला एक स्ट्रेट लाईन आखून घेतलेली आहे. त्याच्यानंतर उंची घेतली आहे. त्यानंतर 4 इंचाची मी इथे कॅफाईट घेतलेली आहे. 4 इंच शोल्डर मी डाऊन करणार आहे इथे. स्लीव्ज जी आहे ती माझी ही मोठी स्लीव्ज आहे त्याच्यामुळे. आता काय करणार आहोत आपण, इथे 2.25 इंच घ्यायचे आहेत वरच्या साईडने. 2.25 इंच घेतल्यानंतर कॉर्नरपासून आपण सुरुवात करणार आहोत इथे मोजायला. जी काही आपली चेस्ट आलेली आहे, चेस्टचा आपल्याला चौथा भाग मोजायचा आहे आणि अशा पद्धतीने त्या रेषेवरती आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. ठीक आहे, तर बघा इथे तुम्हाला दिसत आहे मी मार्किंग केलेली आहे. जिथे मार्किंग केली आहे तिथून पुढे 1.5 इंच एक्स्ट्रा घेणार आहे मी फिटिंगसाठी. त्यानंतर मी दंडघेर घेणार आहे. दंडघेर जे काही आलेलं आहे ते घेणार आहे. माझा दंडघेर आलेला होता 11 इंच. दंडघेर 11 इंच आला आहे, तर मी इथे काय करणार आहे, त्याचे हाफ करणार आहे आणि हाफ घेऊन पुढे मी 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेणार आहे. ठीक आहे, आता आतला पॉईंट आतल्या रेषेला आतल्या पॉईंटला जोडायचा आहे, बाहेरचा पॉईंट बाहेरच्या पॉईंटला जोडून इथे रेषा मारून घ्यायच्या आहेत. इथे मी दोन्ही बाजूला रेषा मारून घेतलेल्या आहेत. एक्स्ट्रा मार्जिन आपण 1.5 इंच ठेवलेला आहे आणि मग याच्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. हे तर मी कटिंग करणार आहे मेन फॅब्रिक. ओके, हे मी मेन फॅब्रिकवरच आपली जी स्लीव्ज आहे ती घेतलेली आहे. आता इथे मी कटिंग करून घेते अगोदर. हे बघा, पहिला आकार मी काढलेला आहे, त्याच्यानंतर दुसरा पण आकार मी काढलेला आहे आणि ही जी स्लीव्ज आहे ही कटिंग करून टाकत आहे. कटिंग करत असताना एकदम इक्वलमध्ये आणि व्यवस्थित अशी कटिंग करून घ्यायची आहे. आपला कपडा बिलकुल सरकता कामा नये. ठीक आहे, तर बघा ही जी माझी स्लीव्ज आहे हिचा आकार जो आहे वरचा तोच मी कटिंग करणार आहे. आतला आकार कटिंग नाही करणार आहे, कारण की ही स्लीव्ज आपण अस्तरची बनवणार आहोत, तर त्याच्यासाठी आपल्याला इक्वलमध्ये
अस्तर आणि मेन फॅब्रिक हे येत नाही जेव्हा आपण शिलाई करणार आहोत पूर्णपणे तेव्हा हा जो पुढचा पार्ट आहे तो कट करणार आहोत. आता मी इथे घेतलेला आहे अस्तर आणि अस्तरवरती मी अशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे ही बाही माझी. आणि खाली जो आहे खालचा जो भाग आहे बघा इथे कमी पडतोय ना आपला, तर जो काही उरलेला कपडा राहणार आहे ना तो मी तिथे ॲडजस्ट करून घेणार आहे आणि मग त्याला जोड देऊन घेणार आहे. ठीक आहे. तर बघा आता इथून मी हे जे स्लीव्ज आहे ती अशा पद्धतीने कट करत आहे आणि खाली मला जोड द्यायचा आहे, जॉईन करायचा आहे. तर त्याच्यासाठी उरलेला जो कपडा आहे ना तो ठेवायचा आहे आपल्याला आणि तेवढा पार्ट मी इथे जॉईन करून घेणार आहे. तर तो पण आपल्याला अर्धा इंच वरतीच ठेवायचा आहे कपड्यापेक्षा आणि मग आपल्याला जेवढा कपडा हवा आहे त्याच्यापेक्षा अजून अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेऊन कट करणार आहोत. बिगनरसाठी आपले हे 100 डेज चॅलेंज आहे ना हे फार उपयोगाचे पडणार आहेत. म्हणजे जर तुम्ही नवीन शिकणारे असाल तर तुम्हाला ह्या व्हिडिओमधून सगळ्या काही गोष्टी अगदी स्टेप बाय स्टेप आणि व्यवस्थित अशा पद्धतीने शिकता येणार आहेत. तर आता इथे मी बाही जी आहे ती पण कटिंग करून घेतलेली आहे बघा. एक्स्ट्रा जो लागणार होता तो पण कपडा आपला इथे कटिंग झालेला आहे. ठीक आहे. आज आता आपण इथे काय केलं आहे, अस्तरची कुर्ती घेतलेली होती. अस्तरच्या कुर्तीच्या आपण मागचा आणि पुढचा दोन्ही पण पार्ट इथे कटिंग केला आहे. त्याच्यानंतर स्लीव्ज पण कटिंग केलेली आहे. आता इथे काय करणार आहोत, आपण गळ्याला आकार देऊन घेणार आहोत. ठीक आहे. तर गळ्याला आकार देत असताना गळ्याची जी उंची आहे ती घेणार आहे मी आणि गळ्याची रुंदी मी इथे घेणार आहे साधारण 2.25 ते 2.5 इंच. 2.25 ते 2.5 इंच अशा पद्धतीने मी इथे घेतलेला आहे. चौकोन आखून घ्यायचे आहे. याचा पूर्ण चौकोन मी इथे आखून घेणार आहे आणि मग त्याच्यानंतर हा जो गळा आहे याला आकार देणार आहे. हा बघा चौकोन आखून झाल्यानंतर तुम्ही शेपरच्या मदतीने पण आकार देऊ शकताय किंवा मग तुम्ही तुमच्या हाताने पण आकार देऊ शकताय. तुमची मर्जी असणार आहे. ठीक आहे. मी इथे शेपर ठेवलेला आहे. तर शेपर बघा आपल्याला कसं ठेवायचं आहे. म्हणजे आपला जो गळा आहे ना तो जास्त ब्रॉड होणार नाही, पसरट होणार नाही. पुढचा गळा आपल्याला जास्त पसरट नको आहे. तर अशा पद्धतीने मी इथे घेतलेला आहे. ठीक आहे. आता याला आपण कटिंग करून घेणार आहोत. इथे मी कॅनव्हास वगैरे काहीच यूज करणार नाही आहे. इथे मी डायरेक्ट जो गळा आहे तो रेडी करणार आहे बिना कॅनव्हासचा. कारण की हे जे कुर्ती आहे आपली ही अस्तरची असणार आहे. तर इथे आपण कॅनव्हास वगैरे काहीच यूज करणार नाही आहोत. ठीक आहे. तर आता हा जो गळा आहे हा आपण कटिंग करून घेऊयात आणि उद्याच्या क्लासमध्ये बघणार आहोत आपण ह्या कुर्तीचं स्टिचिंग. तर उद्याचा व्हिडिओ जो आहे तो बिलकुलही स्किप नाही करायचा आहे. ठीक आहे. तर बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने आपल्याला जी कुर्ती आहे तिचं कटिंग करून घ्यायचं आहे. अस्तरवाली कुर्ती घेतलेली आहे आपण इथे. अस्तरवाली स्लीव्स पण कटिंग केलेली आहे. संपूर्ण काही आपल्या इथे कटिंग झालेला आहे. गळा पण आपण पुढचा जो होता तो पण कटिंग करून घेतलेला आहे. ठीक आहे. आता आपण उद्याचा जो काही व्हिडिओ येणार आहे याच्यामध्ये याचं संपूर्ण स्टिचिंग बघणार आहोत. तर त्याच्यामुळे आपले जे काही येणारे व्हिडिओज आहेत ते तुमचे मिस होऊ नये त्याच्यासाठी तुम्हाला आत्ताच बेल आयकॉन प्रेस करून घ्यायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब पण करून घ्यायचं आहे. तर चला मैत्रिणींनो भेटूया उद्याच्या ह्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण बघणार आहोत की कुर्तीचं स्टिचिंग कशा पद्धतीने करायचं आहे. तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय.